जय मल्हार, जय संत बाळू मामा. आपण व्हिडिओ पाहत आहात. मेंढपाळ ठेलारी समाज मेंढी फार्म व प्युअर गावरानी गावठी कोंबडी फार्म. आपण एक 8 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता. मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोंबडी फार्म का करावे किंवा का करू नये, किंवा बच्चांचं पालनपोषण कसं करावं, कोंबडी पालनपोषण कसं करावं आणि गावरानी कोंबडीच का करावी, याची आपण 10 पॉईंट काढले होते. त्या 10 पॉईंटमधला एक पॉईंट आज आपण पहिल्या पॉईंटवर आज आपला हा व्हिडिओ तयार होत आहे. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहत तर तुम्हाला कळेल की गावरानी कोंबडीच का करावी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पहा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, जेणेकरून सनी येणारे पुढील अपडेट अचूक आपल्यापर्यंत पोहोचतील आणि प्रत्येक व्हिडिओची माहिती आपल्याला मिळू शकते. गावरानी कोंबडी करण्याचं कारण असं आहे की गावरानी कोंबडी ही वंश परंपरागत आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली, कुठलाही खर्च नाही, 50% आपण खाद्य टाकून सगळी 50% ती स्वतःचं अन्न खाद्य स्वतः फिरून सनी शोधून सनी आपला उदरनिर्वाह करते. आणि तिचं जो अंड आहे ते अंड आज मार्केटमध्ये 12 रुपयापासून 15 रुपयापर्यंत विकल्या जातं. काही लोकांचं म्हणणं आहे की गावरानी कोंबडी अंडे कमी देते. हो, देते ना, बरोबर आहे. ती महिन्याच्या 30 दिवसात 12 ते 15 अंड्याचा तिचा रेशो आहे. परंतु एक विचार केला तर बॉयलर कोंबडीला तुम्ही पर डे 1.5 ते 2 रुपयाचं खाद्य खाऊ घालता, म्हणजे 100 ते 125 ग्राम, आणि तिचं अंडं विक्री होतं 4 ते 4.5 रुपयाला. आणि या गावरानी कोंबडीला तुम्ही बाजरी, ज्वारी काही टाका, ती 1 ते 1.5 रुपयाचं खाद्य खाते आणि तिचं अंडं 12 ते 15 रुपयाला जातं. मग जर आपण रेशो काढला तर 12 जरी अंडे दिले तर कमीत कमी 140 रुपयाचे अंडे होतात गावरानी कोंबडीचे 12. आणि बॉयलर कोंबडीने महिन्यात 30 अंडे जरी दिले, लेअर फार्मिंगचाही 100% रिझल्ट नाही, 80% रिझल्ट आहे. आपण 30 अंडे पकडून घेऊ, 4.5 रुपयाने धरलं तर तिचे 145 रुपये होतात आणि हिचे 140 रुपये होतात. परंतु तिला 120 ग्राम खाद्य तुम्हाला जागेवर खाऊ घालायचं आहे आणि हिला 50 ग्रामपेक्षा कमी जरी खाद्य खायला दिलं तर ती बाकीचं अन्नद्रव्य जी स्वतःचा उदरनिर्वाह ती भटकून सनी स्वतः करते आणि आपल्याला प्युअर आणि पौष्टिक अंड, ज्याच्यामधले कुठलेही रासायनिक घटक नाहीत, केमिकल नाही, असं शुद्ध अंड आपल्याला खायला मिळतं. मग रेशो काढला तर तिला 120 रुपये खर्च, तिला महिन्याला 120 रुपये खर्च येतो एका कोंबडीला. हिला जेमतेम 40 ते 50 रुपये खर्च येतो. ही 140 रुपयाची अंडे देते, ती 145 रुपये देते. 5 रुपया करता तिचं पालनपोषण करायचं, 40 ते 50 लाख रुपयाचा फार्म बांधायचा. परत ती बॉयलर असल्यामुळे केव्हा तिच्यावर रोगराई येईल याचं सांगता येत नाही. रोगराई आल्यानंतर हजारोनी मेडिसिन आणायचे, मेडिकलवाल्यांचे पोटं भरायचे आणि एवढं 1000 रुपयाचं मेडिसिन वापरून सनी तो आजार रिकवर होईल का नाही होईल हे लेअर फार्मिंगमध्ये कोणीच नाही सांगू शकत. परंतु आपली जो गावरानी कोंबडी आहे ही काटक येते. काटक म्हणजे भक्कम आणि सक्षम, हिच्यावर आजार लवकरात लवकर अटॅक करत नाही. पण केला तर याच्यावर सर्वात सोपा उपाय आहे. आम्ही जे आतापर्यंत करत आलो आहे, माझा हा 2 वर्षाचा अनुभव आहे. माझ्याकडे कमीत कमी
स्टार्टिंगला 50 कोंबडी होती. 50 कोंबडीची आज 500 ते 550 कोंबडी. आम्ही अंडे विकत नाही, अंड्यांपासून बच्चे तयार करतो. तेही कोंबड्यांखाली ठेवून सनी, कोंबडी खाली अंडा उगवून सनी बच्चे काढतो. नॅचरल पद्धतीने जी आपली परंपरागत पद्धत आलेली त्या पद्धतीने आम्ही बच्चे काढतो. कुठलं मशीनचा वापर करत नाही, काही नाही. आणि ते बच्चे काढल्यानंतर 4 ते 5 महिने ते आम्ही छोटे बच्चे विकत नाही, आम्ही मोठे करून सनी कोंबडे विकतो. अजून तो कोंबडे विकत नाही आहेत, कारण की आम्हालाच आमचं जे प्रोडक्शन आहे ते आम्हाला 5,000पर्यंत घेऊन जायचं आहे, म्हणून आम्ही अंडे विक्री करत नाहीत. आम्ही कोंबड्यांखाली अंडे ठेवतो. जेवढी आमचं अंड्यांचं प्रोडक्शन आहे आजच्या तारखेला, तेवढं सर्व कोंबड्यांखाली ठेवून सनी उगवून सनी बच्चे तयार करून राहिलो आहे. आणि त्या बच्चांपासून कोंबड्या तयार करतात. जर तुम्ही बॉयलर कोंबडीचा फार्म टाकला तर 1.5 ते 2 महिन्यामध्ये, 1.5 महिना सांगतात 45 दिवस, पण 45 दिवसात कुठलीही कंपनी माल उचलत नाही. 50 ते 60 दिवसामध्ये ते माल उचलतात, म्हणजे 2 महिने. आणि त्याला साफसफाई करायला 15 ते 20 दिवस, म्हणजे 3 महिन्याचा फ्री जातो. 3 महिन्यामध्ये रात्रंदिवस राबून सनी हजारोंचं मेडिसिन वापरून सनी ती कोंबडी विक्री होते 200 ते 250 रुपयाला बॉयलर. आणि आपली ही जो प्युअर गावरान गावठी, आपण स्वतः बच्चा तयार करायचं, कुठलाही मेडिसिनचा खर्च नाही, कुठलाही लसीकरणाचा खर्च नाही, प्युअर गावरानी 4 ते 4.5 महिन्यामध्ये आपला जो कोंबडा आहे तो 500 ते 600 रुपयाला विक्री होतो. मग त्या कंपनीचे हजारो बॉयलरचे पक्षी लाखो रुपयाचा फार्म बांधून सनी आपण नोकर म्हणून सनी करण्यापेक्षा, आपण जर आपल्या स्वतःच्या 50 ते 100 कोंबड्या घेतल्या आणि त्यांच्यापासून जे अंडे आपल्याला मिळतील त्याच्यापासून तेच अंडे कोंबड्यांखाली उभवून सनी आपण जर 6 महिने हे प्रोडक्शन चालू ठेवलं तर आपला फार्म 1000 ते 2000 रुपयाचा होण्यास जास्त वेळ लागत नाही. आणि एक वेळेस 1000-2000 तुमच्याकडे कोंबडी झाली की तुम्हाला कमीत कमी 400 ते 500 अंडं उपलब्ध होईल. त्या 400 ते 500 अंड्यापासून कमीत कमी 12 रुपये पकडलं आणि 400 रुपये अंडे तर 4 चोक 48, 12 चोक 48 म्हणजे 4800 रुपये तुम्हाला पर डे चालू होतात. आणि आज गावरानी अंडं व गावरानी कोंबड्याला इतकी जबरदस्त मागणी की तुम्ही मार्केटची जी मागणी आहे ती पूर्ण करू शकत नाही. कारण की लोकांना गावरानी मिळत नाही, म्हणून सनी बॉयलरकडं वळावं लागतं आहे. जर आपण कमी खर्चात स्वतःचं स्वराज्य स्वतः उभं करून सनी स्वतः मालक बनवून सनी बॉयलर फार्मच्या कंपन्यांना जो आपण नफा मिळवून देतो तो न मिळवता आपण आपल्या फार्मवर कष्ट करून सनी जर आपला स्वतःचा रोजगार उभा केला तर येणाऱ्या काळात नक्कीच मला नाही वाटत की भारतात किंवा महाराष्ट्रात कोणी नोकरीच्या नावाने आरोळ्या मारत फिरेल. परंतु आजकाल आपल्याला काय झालं आहे, मला नोकरी नाही, मला नोकरी नाही, मला नोकरी नाही. 10 ते 12 हजार रुपयाची कुठेतरी ऑफिसला नोकरी करायची, नोकर म्हणून सनी टाय इन घालायची. मग ऑफिसमध्ये गेल्यानंतर तो जो आपला बॉस आहे तो आपली नाही अनेक प्रकारची छोट्या कारणावरून इज्जत घेतो. आपण कोणाचं घरी एक शब्दाचं बोलणं ऐकत नाही, परंतु तिथं गेल्यानंतर 10 ते 12 हजार रुपयात आपण गुलाम म्हणून सनी त्याचं हर एक प्रकारचं बोलणं ऐकून आम्ही सहन करतो. मग माझं म्हणणं हेच आहे की येणाऱ्या काळात जर तुम्हाला जर स्वतःचं स्वराज्य स्वतः उभं करायचं असेल आणि जर येणाऱ्या काळात जर कुठेही नोकरी गुलाम बनून नोकरी न करायची नसेल तर माझं सर्वात सोपं सजेशन असेल की प्युअर गावरान गावठी कोंबडीचा फार्म टाका. लाखोनी खर्च नाही, 1000 रुपयातच इन्व्हेस्टमेंट आहे. एक 5-25 हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. एक छोटंसं नेटचं शेड बांधा 4-8 टोकराचं, तिथून सुरुवात करा आणि धीरे धीरे त्याच पैशावर प्रगती करा. आणि जसा तुम्हाला पैसा दिसेल तशी ती शेडची चांगल्या प्रकारची बांधणी करा, कोंबड्या वाढवा आणि स्वतःचं उद्योग स्वतः चालू करून सक्षम बना. आणि कोणाचे नोकर न बनता स्वतः मालक बना. आणि शिकणाऱ्या मुलांना शिकून सनी नोकरी करणारे न बनता जर नोकरी शिकणाऱ्यांना नोकरी देणारे बनलात तर तुमच्यासारखा उद्योजक दुसरा कोणी नाही.
म्हणून माझं सर्वांना एकच सजेशन राहील की नोकरीच्या मागे न पळता छोट्याशा व्यवसायापासून सुरुवात करा. आपला छोटासा लाखो रुपये न इन्व्हेस्टमेंट करता एक 5-25 हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट सहज कुठेही उपलब्ध होऊन जाते. एक 5-25 हजार रुपये उपलब्ध करा आणि आपला स्वतःचा छोटासा उद्योग स्टार्ट करा. आणि येणाऱ्या काळात 1-2 वर्षात नक्कीच तुम्ही लाखोनी कमाई करणार यात तीळ मात्र